जय महाराष्ट्र बूम साईडला कर रे. भुसे साहेब सर या काल भुसे साहेब होते सर या भुसे साहेब या कॅमेरे बाबा डिसेंबर कॅमेरे
पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की घर पे शूट कर रहा फोटो जय महाराष्ट्र बूम साईडला कर रे. बोरे भुसे साहेब सर या काल भुसे साहेब होते सर या भुसे साहेब या कॅमेरे बाबा कॅमेरे
आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. बहुमत बनावट 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 बहुमत नकली सरकार नकली सरकार नकली औषध नकली औषध नकली सरकार 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 बनावट बहुमत बनावट बहुमत बनावट सरकार बनावट बहुमत बनावट सरकार बनावट बहुमत बनावट बहुमत आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल, आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की 1 स्टेट 1 युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाही आहेत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाही आहे, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे. तसंच
आज अनेक आमदारांनी या विधानभवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील, त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले. काही काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की 1 रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला जातो, कोणाला फायदा होतो नक्की, ह्याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचं आहे. कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला आहे. मग भाजपचे असतील, आमचे असतील, सगळ्याच पक्षाचे असतील. मला वाटतं ह्या 2 विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी त्याच्यात नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामध्ये संबंधित मंत्री देखील आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सध्या पूर्ण देशामध्ये EVM बाबत चर्चा चालू असताना डिसेंबर 9ला हरियाणा हायकोर्टाने एक निर्णय दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं कागदपत्र उघड करा आणि उमेदवारांना द्या. कारण का पहिल्यांदा हरियाणामध्ये निदर्शनास आलं की पर्सेंटेज ऑफ वोटिंग वाढवलं जातं. अंडर रूल 93(2)(a) ऑफ 1961, कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961, ह्याच्या अंतर्गत तुम्हाला सगळ्या कागदांचं व्हेरिफिकेशन करण्याची परमिशन ही तुम्हाला कायद्यान्वये दिली होती आणि त्याच्या आधारावरती हायकोर्टाने डिसिजन दिला की तुम्ही ओपन करा आणि द्या त्यांना. काल संध्याकाळी गव्हर्नमेंट आणि इलेक्शन कमिशनने मिळून हा रूल बदलून टाकला. त्यांनी सांगितलं सगळी कागदपत्र उघड करता येणार नाही, काही मर्यादित प्रमाणात कागदपत्र उघड करता येतील आणि हे बंधन त्यांनी हायकोर्टालाही टाकलं की हायकोर्टही आमच्याकडे कागदपत्र मागू शकत नाही आणि तशा ह्याच्यात त्यांनी रूल चेंज केलेला आहे. आता जर EVM किंवा संबंधित विषयांमध्ये तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही असं तुम्ही सभागृहात म्हणाले, खरं तर त्यांनी उत्तर दिलं ते म्हणजे जणू काही इलेक्शन कमिशनचे ते प्रतिनिधी आहेत अशा स्वरूपात बोलले. जर तुम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही तर तुम्ही हा कायदा का बदललात? हा कायदा का बदललात? कारण का महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी कागदपत्र मागायला सुरुवात केली आहे की हरियाणाचा डिसिजन म्हणजे एखादा हायकोर्टाचा डिसिजन आला की तो लागू होतो सगळ्या राज्यांना. जोपर्यंत सुप्रीम कोर्ट त्याच्यावर स्टे देत नाही तोपर्यंत त्या हायकोर्टाच्या डिसिजनवर आधारित आपण सगळेजण कागदपत्र मागू शकतो. आता ही कागदपत्र जेव्हापासून ते मागायला लागलेत तेव्हापासून अस्वस्थ झालेलं इलेक्शन कमिशन हे केंद्राकडे गेलं आणि केंद्राने लगेच काढली तलवार, मार डालो संविधान को. तुम्हाला काय अधिकार नाही पेपर मागायचा? हो, इलेक्शन कमिशन इज अ पब्लिक एजन्सी. आमचं मतदान आम्हाला बघायचं आहे, आम्ही काय दुसऱ्याचं मतदान मागत नाही बघायला. म्हणजे खाईल त्याला खवखवे म्हणतात ना, मराठीमध्ये एक म्हण आहे, खाईल त्याला खवखवे. ह्यांना का खवखवत आहे? हे का घाबरतात? हे घाबरतात कारण का चोर जो असतो ते गाणं आहे ना, की ते दूध डोळे मिटून जात मांजराची, मनी चोरट्यांच्या आहे भीती का तयांची. तसेच आहे, मांजरीला वाटतं आपण दूध पितोय, कोणी बघत नाही, जग बघत असतं. जगाने सगळं बघितलेलं आहे, तुम्ही काय करताय? तुम्ही जे वाढलेले वोटिंग आहे ते दाखवा ना, त्याचं व्हिडिओग्राफी ओपन करा ना. हे कोर्ट सांगतं ना, आम्ही नाही सांगत ना. आणि मग तुम्ही सगळ्यांचे दरवाजे का बंद करताय कायदे आणून? याचाच अर्थ डाल में कुछ काला नहीं, डाल ही काली है.